ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या व्हायरल क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदेंनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करून धमकावल्याचं समोर येत आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। या व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भात मीनाक्षी शिंदेंना विचारलं असता या क्लिपशी आपला काहीही संबंध नाही, ही क्लिप मॉर्फ आहे, विरोधकांना पराभव दिसतोय, त्यामुळे आपल्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय असा आरोप मीनाक्षी शिंदेंनी केलाय। तर ठाण्यामधली घटना माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली आहे आणि यामध्ये बंडखोर उमेदवाराला शिवीगाळ केल्याचं क्लिपमध्ये दिसतंय। मात्र एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तो आनंद भोईर तो जो करतोय, मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण, त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय, तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार। आता काहीच बोलत नाही, ते आगरी घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे। असं केलं ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेल्यात किंवा त्यांच्या म्हणून नाही, मी भेटतो, मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांड्याच्या चरबी का आले, तो का एवढा उडतोय, त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण। काय मी बोलतो मी नाटी काय ते फालतू कमेंट करतात हे लोक, यांच्या दम असेल तर या ना 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना। 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना, मी दाखवेल आणि त्याला सांग भीक माग्या, तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची ती मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी, मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे, अशी वाट लावेल मी तुमची। आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची, ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली। तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार। दरम्यान या सगळ्या संदर्भात आता मीनाक्षी शिंदेंचं स्पष्टीकरण आलंय, आपण पाहूया त्या काय म्हणतायत। मला तर अद्याप त्याची काही माहिती नाही आणि कधी काय माझं संभाषण झाले हे पण मला लक्षात नाही। पण आता मला दुसऱ्यांकडनं कळलं, जे माझे मित्रपरिवारातले आहेत त्यांनी मला सांगितले की जातीय राजकारण करण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी त्या व्हिडिओमध्ये जातीचा उल्लेख करून काहीतरी शब्द मॉर्फ केलेले आहेत आणि ते टाकले गेलेले आहेत किंवा जातीय राजकारण करून हे लोक, आता मला कळते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, कुठेतरी त्यांना पराभव दिसतोय, त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप करून ते व्हायरल करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।